नमस्कार. आज आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. श्लोक 8. इंद्रियार्थेषु वैराग्य मनहंकार एव च जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. श्लोकाचा अर्थ: इह परलोकातील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणि अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू, वृद्धत्व आणि रोग इत्यादींमध्ये दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे. इंद्रियार्थेषु वैराग्यम याचा भावार्थ असा की या लोकी व परलोकी जितके म्हणून शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंधरूपी विषय पदार्थ आहेत, अंतःकरण आणि इंद्रिये यांच्याकडून ज्यांचा भोग केला जातो व अज्ञानामुळे मनुष्य ज्यांना सुखाचा हेतू समजतो, परंतु वास्तविक जे दुःखाचे कारण आहेत, त्या सर्वांबद्दल आसक्तीचाच पूर्ण अभाव होऊन जाणे, इंद्रियार्थेषु वैराग्यम म्हणजे इंद्रियांच्या विषयांबद्दल वैराग्य उत्पन्न होणे होय. अनहंकार म्हणजे मन, बुद्धी, इंद्रिये, शरीर या सर्वांबद्दल जी मी अशी बुद्धी होत असते, म्हणजे अज्ञानामुळे या अनात्म वस्तूंबद्दल जी आत्मबुद्धी होते, त्या देहाभिमानाचा पूर्ण अभाव होणे म्हणजे अनहंकार होय. जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांच्यामध्ये दुःख व दोष हे वारंवार पाहणे म्हणजे असे की जन्माचे कष्ट सोपे नाहीत. प्रथमतः असहाय्य जीवाला मातेच्या गर्भामध्ये दीर्घकाळ तऱ्हेतऱ्हेचे क्लेश होतात. नंतर जन्माच्या वेळी उदरातून निघण्यास असह्य वेदना भोगाव्या लागतात. नाना प्रकारच्या योनींमध्ये वारंवार जन्मग्रहण केल्याने जन्मदुःखेही होतात. मृत्यूच्या वेळी फार कष्ट होतात. जे शरीर व घर यांच्याबद्दल जीवनभर ममता बाळगली ते जबरदस्तीने सोडून जावे लागते. मरणाच्या वेळेचे निराश नेत्र व शारीरिक पीडा पाहून त्या प्रसंगीच्या दुःखाचे बरेचसे अनुमान करता येते. म्हातारपणचे दुःखही कमी नसते. इंद्रिये ही शिथिल आणि शक्तिहीन होऊन जातात. शरीर जर्जर होऊन जाते. मनात नेहमी लालसेच्या लहरी उसळत असतात. असह्य अवस्था होऊन जाते. या अवस्थेमध्ये जे कष्ट होतात ते फारच भयानक असतात. अशाच प्रकारे रोगाची वेदना सुद्धा मोठी भयानक असते. शरीर क्षीण झालेले आहे. नाना प्रकारचे असह्य कष्ट होत आहेत आणि पराधीनता आहे. ही निरुपाय स्थिती असते. हे सर्व म्हणजे जन्म, मृत्यू, जरा आणि व्याधी यांची दुःखे होत. या दुःखांचे वारंवार स्मरण करणे आणि त्यांच्याबद्दल विचार करणे म्हणजेच त्यामध्ये दुःख पाहणे होय. जीवांना जन्म, मृत्यू, जरा व व्याधी हे प्राप्त होतात ते पापांच्या परिणामांमुळे. म्हणून हे चारही दोषमय आहेत. यांचाच वारंवार विचार करणे म्हणजे यांच्यातील दोष पाहणे होय. तसे पाहिले तर एक चेतन आत्मा सोडल्यास वस्तुतः जगात अशी कोणतीही वस्तू नाही की जिच्यामध्ये हे चारही दोष नाहीत. जड असे घर एक दिवस तयार होते, हा त्याचा जन्म होय. कुठून तरी फुटते, मोडते, ती त्याची व्याधी होय. दुरुस्ती केली, हा त्याचा इलाज झाला. ते जुने होते म्हणजे म्हातारपण आले. आता दुरुस्ती होऊ शकत नाही. मग जीर्ण होऊन ते पडते, हा त्याचा मृत्यू झाला. लहान मोठ्या सर्व वस्तूंची हीच अवस्था आहे. अशा प्रकारे जगातील प्रत्येक वस्तू ही जन्म, मृत्यू, जरा
व व्याधींनी युक्त पाहून त्यापासून वैराग्य उत्पन्न केले पाहिजे. अशा प्रकारे आज आपण 8व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 9व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.